नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बाबासाहेब तोंडे, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरके महाविद्यालय श्रीरामपूर राज्यशास्त्र विभाग. मित्रांनो, आज SYBA या वर्गाचा जो पहिला पेपर आहे ज्याचं नाव पाश्चात्य राजकीय विचारवंत आहे, त्यातील एक विचारवंत एरिस्टॉटल यांच्या एका विशिष्ट सिद्धांताची किंवा विचारांची माहिती आपण घेणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एरिस्टॉटलचे राज्याबद्दलचे विचार, एरिस्टॉटलने केलेलं राज्याचं वर्गीकरण, एरिस्टॉटलने सांगितलेला परिवर्तनाचा सिद्धांत याबद्दल आपण चर्चा केली, याबद्दल आपण शिकलो. आजचा जो एरिस्टॉटलचा सिद्धांत आहे किंवा विचार आहे तो विचार म्हणजे एरिस्टॉटलने मांडलेले क्रांतीबाबतचे विचार ही संकल्पना आपण शिकतो. आता ही संकल्पना शिकत असताना तिथला जो महत्वाचा पहिल्यांदा ज्या शब्दावर आपला पूर्ण फोकस द्यायचा आहे सुरुवातीला ही संकल्पना शिकण्यासाठी तो शब्द आहे क्रांती. पहिल्यांदा आपण क्रांती कशाला म्हणायचं हे समजून घेऊया. यामध्ये आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या संदर्भातून हा क्रांती शब्द आपण ऐकत असतो. तो असा ऐकतो की या कालखंडामध्ये या ठिकाणी क्रांती झाली किंवा देशामध्ये क्रांती व्हायला पाहिजे किंवा क्रांतीची आवश्यकता आहे किंवा कदाचित क्रांती होईल. ते राजकीय विश्लेषक असतील, काही प्रसार माध्यम असतील, तर त्यामध्ये क्रांती हा शब्द पुन्हा पुन्हा आपण ऐकत असतो. तर या क्रांती या शब्दामध्ये काय असतं की क्रांती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात झालेला बदल असतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं ते परिवर्तन असतं, त्याला आपण क्रांती म्हणतो. म्हणजे क्रांती म्हणत असताना अगदी एक छोटीशी गोष्ट बदलली किंवा कुठल्या तरी एखाद्या छोट्या गोष्टीमध्ये बदल झाला म्हणजे त्याला आपण क्रांती म्हणू शकत नाही. त्याला आपण बदल म्हणणार, त्याला आपण परिवर्तन म्हणणार, परंतु त्याला क्रांती म्हणणार नाही. म्हणजे क्रांती ही संकल्पना मुळात खूप मोठ्या स्तरावर किंवा खूप मोठ्या पातळीवर होणारा जो बदल आहे, होणारा जो परिवर्तन आहे त्याला आपण क्रांती म्हणतो. एरिस्टॉटलने जो क्रांती हा शब्द वापरला किंवा एरिस्टॉटलने क्रांतीबद्दल जे विचार मांडले ते विचार मांडत असताना पहिल्यांदा एरिस्टॉटल क्रांती कशाला म्हणतो ते आपण पाहूया. एरिस्टॉटलने स्पष्टपणे असं म्हटलंय, राज्यघटनेत होणारा बदल किंवा सरकारमध्ये होणारा बदल म्हणजे क्रांती होय. आता इथे एक गोष्ट या अगोदर आपण शिकलो होतो की एरिस्टॉटल राज्य आणि राज्यघटना यामध्ये फरक करत नाही. एरिस्टॉटल जे राज्याचं केलेलं वर्गीकरण आहे ते वर्गीकरण म्हणजे शासन संस्था, राज्य, राज्यघटना या दोन्ही संकल्पना त्या कशा तरी एकत्रित वापरलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळं इथं क्रांती म्हणत असताना एरिस्टॉटल असं म्हणतात की राज्यघटनेमध्ये बदल झाला किती क्रांतीच असते आणि सरकारमध्ये बदल झाला किती क्रांतीच असते. म्हणजे राज्यघटनेचा बदल हाच राज्यातला बदल आहे, तोच सरकारमधला बदल आहे. ह्या बदलाला एकंदरीत ह्या दोन्ही गोष्टींची बदलांना एरिस्टॉटल क्रांती असं म्हणतात. राज्य बदललं ज्यावेळेस सरकार बदलले जातं तेव्हा सरकारची संपूर्ण विचारधारा बदलली जाते की जी एक विचारधारा ज्याच्या आधारे त्या राज्याचा राज्यकारभार चालतो आणि जेव्हा सरकार बदलले जातं तेव्हा एक विचारधारा संपूर्ण दुसरी विचारधारा आलेली असते. मग नव्याने त्या नव्या विचारधारेच्या आधारे पुन्हा राज्यकारभाराचं कामकाज सुरू होतं. म्हणून तो जो झालेला बदल आहे त्याला एरिस्टॉटल क्रांती असं म्हणतात. आता राज्यघटनेमध्ये आपण पाहू शकतो की ठीक आहे, आपण भारताच्या दृष्टिकोनातून जर बदल समजा एखाद्या आर्टिकलमध्ये बदल झाला एका कलमामध्ये, हा बदल समजा आपल्या पार्लमेंटमध्ये त्याचं विधेयक मांडलं, ते मंजूर झालं, ते अस्तित्वामध्ये आलं किंवा तो बदल आपल्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत झाला, तर त्या बदलाचा परिणाम थेट आपल्या जगण्यावर होतो का? नाही होत. तर आपण त्याला क्रांती म्हणणार का? नाही म्हणणार. आपण क्रांती कशाला म्हणणार की संपूर्ण काहीतरी सिस्टम बदलली गेली आणि त्या बदललेल्या व्यवस्थेचा परिणाम थेट नागरिकांच्या जगण्यावर होतोय. बदललेल्या व्यवस्थेचा परिणाम थेट आपल्या जगण्याला त्याच्यावर परिणाम करतोय किंवा जगण्याला आपल्याला प्रभावित करतोय, तर त्याला आपण आपल्यापर्यंत आलेला बदल म्हणतो, त्याला आपण क्रांती म्हणू शकतो. परंतु एरिस्टॉटलने सांगितलेला क्रांतीचा अर्थ आणि आपण घेत असते किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण जो क्रांतीचा अर्थ घेतो यामध्ये काही प्रमाणामध्ये निश्चित असा बदल आहे. ठीक आहे, परंतु एरिस्टॉटलच्या दृष्टिकोनातून राज्यघटनेमध्ये किंवा सरकारमध्ये झालेला बदल म्हणजे क्रांती होय हे आपण लक्षात ठेवूया. त्यानंतरचा मुद्दा आपण यावर चर्चा करतो की ही क्रांती का केली जाते किंवा क्रांती का होते. तर एरिस्टॉटलने सांगितलं जो क्रांती मागचा जो उद्देश असतो तो उद्देश म्हणजे तो अन्यायाविरुद्ध केलेला उठाव असतो.
क्रांती होते म्हणजे काय होत आहे? क्रांती होते म्हणजे समाज व्यवस्थेतील सर्व लोक प्रस्थापित शासन व्यवस्थेच्या, सरकारच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये असतात. ते त्या शासन व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारतात, त्या शासन व्यवस्थेला प्रखरपणे विरोध करायला लागतात आणि त्या विरोधाचा परिणाम असा होतोय की ती शासन व्यवस्था एक तर नष्ट केली जाते किंवा बदलली जाते. त्याला आपण क्रांती म्हणतो. म्हणजे हा जो बदल झालेला प्रत्येक माणसाच्या वर्तनामध्ये, प्रत्येक नागरिकाच्या वर्तनामध्ये त्याच्या मागे जो काम करणारा घटक आहे, तो घटक म्हणजे त्यांच्यावर होणारा अन्याय हा घटक आहे. म्हणजे आपण असं पाहतो की ज्या वेळेस एखाद्या व्यवस्थेतील नागरिकांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो, हा अन्याय जेव्हा लोकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातो, लोक तो अन्याय सहन करू शकत नाहीत, तेव्हा हे लोक त्या अन्यायाला प्रखर विरोध करण्यासाठी एकवटतात, एकजूट करतात आणि जी व्यवस्था आहे, जे शासन आहे किंवा जो राज्यकारभार चालणारा जो गट आहे त्याच्या विरोधामध्ये बंड पुकारतात आणि असलेली शासन व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे या क्रांतीच्या मागे असलेला जो उद्देश आहे, तो उद्देश म्हणजे अन्यायाला शह देणे, अन्यायाला प्रतिकार करणे किंवा अन्यायाच्या विरोधामध्ये उठाव करणे हा आहे. आता इथे एरिस्टॉटलने क्रांती म्हणजे काय, क्रांती मागील उद्देश काय हे सांगून त्या क्रांतीची काही कारणं सांगितली आहेत. या एरिस्टॉटलने सांगितली जी क्रांतीची कारणं आहेत, या कारणांकडे पाहिल्यानंतर आपल्या सहजपणे लक्षात येईल की एरिस्टॉटलने ह्या राजकीय व्यवस्थेविषयी किंवा देशाच्या राज्यकारभाराविषयी खूप सूक्ष्म स्तरावर केलेले हे चिंतन आहे. अत्यंत शेवटच्या गोष्टीपर्यंत म्हणा किंवा अत्यंत बारकाईने शेवटच्या घटकापर्यंत जाऊन केलेलं चिंतन असल्यामुळे एरिस्टॉटलने म्हणजे राज्यकारभाराबद्दल किती बारकाईने अभ्यास केला याचा आपल्याला अंदाज येतो की ते एरिस्टॉटलने हे जे सांगितलेले कारण आहेत ना, ही कारणं एरिस्टॉटलने क्रांतीची खूप मोठी कारणं सांगितली, त्यातली ही प्रमुख कारण आपण घेतोय. ह्या कारणांचं आपण प्रामुख्याने 2 गटांमध्ये विभाजन करतोय. हे 2 गट म्हणजे असे, एक क्रांतीची सामान्य कारणे आणि दुसरी क्रांतीची विशिष्ट कारणे. आता ही सामान्य कारणे आहेत. या सामान्य कारणांमध्ये पहिलं कारण आहे त्याला म्हणजे आपण अन्यायाची जाणीव म्हणतो. क्रांती का केली जाते किंवा माणसं बंड का पुकारतात हे सांगण्याचा प्रयत्न या कारणांमधून एरिस्टॉटल करतो. पहिलं कारण काय आहे? अन्यायाची जाणीव होणे. आता खरं तर हा वेगळा मुद्दा आहे की अन्याय कशाला म्हणायचं किंवा एखादी कृती जी आपल्या सोबत ह्या व्यवस्थेकडून म्हणा किंवा समाज व्यवस्थेकडून केली जाते किंवा आपल्या सहकाऱ्यांसोबत केली जाते, तर ती अन्यायात मोडते आहे का याची जाणीव पहिल्यांदा होणं ही महत्वाची गोष्ट असते. म्हणजे नागरिकांना जर सरकारने एखादी केलेली कृती ती नागरिकांवर करणारा अन्याय जरी असेल परंतु त्याची जाणीव जर लोकांना होत नसेल तर लोक त्या विरोधामध्ये बंड करू शकणार नाहीत. आता हे साधा नियमित असं आहे की ज्या वेळेस नागरिकांना व्यवस्थेचे हक्क आणि नागरिकांचे हक्क यामध्ये जेव्हा फरक कळायला सुरुवात होईल तेव्हा अन्याय काय आहे, न्याय काय आहे याच्या संकल्पना नागरिकांना कळू लागतील. समजा माझ्यावर जर अन्याय होत असेल आणि मी जर म्हणत असेल की तो राज्य व्यवस्थेचा अधिकार आहे, तो इथल्या नेत्यांचा अधिकार आहे, तो ह्या पार्लमेंटचा अधिकार आहे, असा जर माझा समज असेल किंवा गैरसमज असेल तर काय होणार आहे, मला त्या अन्यायाची जाणीव होणार नाही आणि त्या अन्यायाला शह देण्याचा मी प्रयत्न करणार नाही किंवा त्याला मी प्रतिकार करणार नाही. तो अन्याय तसाच मी सहन करीत राहील आणि समोरची जी व्यवस्था आहे, समोरचा जो गट आहे तो त्या अन्यायामध्ये आणखी वाढ करत राहील आणि व्यक्तीचे जे हक्क आहेत, व्यक्तीचं जे जगणं आहे त्यावर अनेक प्रकारचे निर्बंध येतील आणि त्याच्या जीवनाला असा विशेष अर्थ राहणार नाही. म्हणजे राज्य व्यवस्थेचं जे उद्दिष्ट आहे किंवा ध्येय आहे, व्यक्तींना उच्च दर्जाचं जीवन प्राप्त करून देणं, ते साध्य होणार नाही. म्हणजे पहिलं जे कारण आहे ते व्यक्तीला अन्यायाची जेव्हा व्यक्तीमध्ये जाणीव होते, झालेली ही जाणीव म्हणजे तो काय करतो की त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी क्रांतीच्या मार्गाचा किंवा क्रांतीचे जे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसतात किंवा वेगवेगळे जे घटक आहेत त्या कुठल्या तरी घटकाशी तो जोडला जातो आणि पर्यायाने तो क्रांतीशी पूरक वातावरण निर्मिती करू लागतो किंवा त्या घटकांशी तो एकरूप होतो असं आपण इथं म्हणू शकतो. दुसरी गोष्ट आहे क्रांतीची, त्याला एरिस्टॉटलने असं सांगितलं की ते आर्थिक विषमता हा एक मोठा घटक आहे. विषमता समाजामधील लोकांना एकत्रितपणे राहण्यात खूप मोठा अडथळा निर्माण करत असते.
समजा एखादं राष्ट्र आहे, त्या राष्ट्रामधील लोकांना असं वाटतं की याच देशातील काही माणसं हे आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहेत, याच देशातील काही माणसांचा आर्थिक दर्जा, जगण्याची गुणवत्ता ही खूप उच्च दर्जाची आहे आणि याच देशातील मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक हे अत्यंत दारिद्र्य स्वरूपामध्ये जीवन जगत आहेत, अत्यंत निकृष्ट पद्धतीचं जीवन जगत आहेत. जी आर्थिक स्रोत आहेत किंवा आर्थिक जी साधनं आहेत ती आपल्याकडे काहीच नाहीत. ही भावना ही जशी जशी समाजातील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये वाढत जाते किंवा मोठ्या प्रमाणात ती विस्तारित होते, ती मोठ्या प्रमाणातील लोकांना ती पटते, तसा तसा क्रांतीचा विचार हा समाज व्यवस्थेमध्ये रुजू लागतो. आपण पाहतो की साहजिकच खूप मोठा समूह असा आहे की तो खूप आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि खूप मोठा किंवा दुसरा एक समूह आहे जो आर्थिक संपन्नतेच्या दृष्टिकोनातून खूप असा निम्न स्तराचं जीवन जगत आहे. तर ह्या दोन्ही गटांमध्ये जो होणारा परस्पर संघर्ष आहे तो आतल्या आत असेल किंवा तो प्रकट स्वरूपामध्ये असेल, परंतु तो संघर्ष खूप मोठा असतो आणि त्या संघर्षाचा परिणाम हा कालांतराने क्रांतीमध्ये होत असतो. जेव्हा आर्थिक दरी ही अशीच वाढत जाईल, आर्थिक दरी जेव्हा जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं क्रांती किंवा परिवर्तनाची शक्यता असतं, असे अनेक आर्थिक तज्ज्ञ म्हणतात किंवा अनेक लोकांच्या लेखनातून ह्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. मग सरकारचा तो प्रयत्न असतो. सरकारचा काय प्रयत्न करत असतो की श्रीमंत असलेला वर्ग त्यांची संपत्ती ती कुठल्या तरी टॅक्सच्या माध्यमातून काही प्रमाणात, ती संपूर्ण सरकार काढू शकेल नाहीच काढू शकत, काही प्रमाणामध्ये ती संकलित करत असते आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांची निर्मिती करणे आणि जे उपेक्षित आर्थिक दृष्ट्या जे उपेक्षित घटक आहेत त्या घटकांच्या कल्याणासाठी त्या योजनांची अंमलबजावणी करणे हा जो उद्देश असतो सरकारचा, तो उद्देश म्हणजे देशातील आर्थिक विषमता किंवा दोन समूहांमधील, दोन गटांमधील आर्थिक दरी ही वाढू नये तर ती कमीत कमी केली जावी हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु जर ही विषमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली तर क्रांती होऊ शकते असं अरिस्टॉटलला म्हणायचंय. पुढचा मुद्दा आहे सत्तेचा दुरुपयोग. एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या समूहाकडे किंवा अनेक व्यक्तींकडे जेव्हा सत्ता दिली जाते तेव्हा सत्ता वापरण्याचा उद्देश ठरलेला असतो. सरकारची स्थापना होणे किंवा देशाची सत्ता हातात घेणे म्हणजे त्या सत्तेच्या माध्यमातून येथील जनतेचा विकास करायचा आहे, त्यांना उच्च दर्जाच्या जीवनाची हमी प्राप्त करून द्यायची हा सत्तेमागील उद्देश असतो. म्हणजे राज्याची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा ही राज्याची निर्मिती याच दृष्टिकोनातून झाली की संपूर्ण ह्या समाजाला किंवा ह्या समाजातील जो प्रत्येक घटक आहे माणूस म्हणून त्या प्रत्येकाला उच्च प्रतीचं जीवन प्राप्त व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. मग जर त्या उद्देशाने सत्तेची निर्मिती होत असेल, त्या उद्देशाने सत्ता ही एखाद्या व्यक्तीकडे किंवा गटाकडे दिली जात असेल, परंतु ती सत्ता प्राप्त झाल्यानंतर तर ती व्यक्ती म्हणा किंवा ते सरकार म्हणा किंवा तो समूह त्या सत्तेचा दुरुपयोग करत असेल, त्या सत्तेचा नकारात्मक गोष्टीसाठी वापर करत असेल. आता दुरुपयोग करणे म्हणजे काय? माझ्याकडे सत्ता असेल तर ती सत्ता मी माझ्या लहरी स्वभावाच्या प्रवृत्तीनुसार तिचा वापर करणे तो दुरुपयोग आहे. ज्या जनतेच्या कल्याणासाठी ती सत्ता दिलेली आहे त्यांचं कल्याण सोडून मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी, माझ्या जवळच्या लोकांच्या फायद्यासाठी किंवा अशा अनैतिक गोष्टीसाठी म्हणा किंवा अवैध किंवा अघटनात्मक, असंवैधानिक गोष्टीसाठी जर मी त्याचा वापर करत असेल तर तो केलेला मी सत्तेचा दुरुपयोग असेल. असा जेव्हा जेव्हा दुरुपयोग केला जातो तेव्हा तेव्हा जनता त्या सत्तेचा वापर करणारा जो घटक आहे किंवा तो माणूस असेल, तो गट असेल किंवा तो अनेक लोक असतील तर त्याच्या विरोधामध्ये बंड करणे किंवा त्याच्या विरोधामध्ये क्रांती करणे हा ठरलेला नियम आहे. म्हणून अरिस्टॉटल म्हणतात की जेव्हा जेव्हा सत्तेचा दुरुपयोग केला जातो तेव्हा तेव्हा क्रांती होते. दुसरी गोष्ट आहे सत्ता स्पर्धा. जगभरामध्ये प्रत्येक देशांमध्ये किंवा कुठल्याही छोट्या छोट्या संस्थांमध्ये ही सत्तेची स्पर्धा वाढलेली आहे. सत्तेची स्पर्धा किंवा सत्तेच्या स्पर्धेत वाढ याचा अर्थ असा होतो, ठीक आहे, आपण साधा नियम आहे की आपण समजा आपल्या भारत देशाचा राज्यकारभार पाहिला, दर 5 वर्षांनी आपल्याकडे निवडणुका होतात. त्या निवडणुका केंद्रीय स्तरावर होतात, राज्य स्तरावर होतात, स्थानिक स्तरावर निवडणुका होतात. त्या निवडणुकांमध्ये प्रत्येक विचार समूह आपापली यंत्रणा घेऊन देशाची सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक स्तरावर त्या एखाद्या संस्थेची सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो, एखाद्या घटक राज्याची सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा संपूर्ण देशाची सत्ता प्राप्त केला जातो. तर ही जी सत्ता स्पर्धा आहे, ह्या सत्ता स्पर्धेमध्ये कधी कधी दुसऱ्या गटांना
नेस्तनाबूत करणे किंवा दुसऱ्या गटांना ह्या स्पर्धेच्या बाहेर फेकणे ह्या उद्देशाने काहीतरी अशी कटकारस्थानं केली जात असतील किंवा काहीतरी असे खूप मोठ्या प्रक्रिया अशा घडतात की त्या क्रियांच्या माध्यमातून खूप मोठी क्रांती होते. खरं तर निवडणुकांच्या माध्यमातून जेव्हा एक सरकार, दीर्घकाळ सत्तेत असलेलं एक सरकार सत्तेच्या बाहेर जातं आणि दुसरं सरकार किंवा दुसरी विचारसरणी त्या देशाची राज्यकारभार आपल्या हातामध्ये घेते, तेव्हा हा काय असतो, हा तिथे झालेला एक क्रांतिकारी बदल असतो किंवा एरिस्टॉटलच्या दृष्टिकोनातून ती एक क्रांती असते. तर ही क्रांती म्हणजे तीव्र सत्ता स्पर्धेतून निर्माण झालेली क्रांती असते. म्हणजे अनेकांच्या डोक्यामध्ये किंवा अनेक गटांना असं म्हणायचं असतं की ही सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे. मग त्याबद्दल जी मोठी स्पर्धा निर्माण केली जाते आणि त्या स्पर्धेचा परिणाम असा होतो की त्या विचार समूहाचे समर्थन करणारे लोकांचे गट तयार होतात, लोकांचे समूह तयार होतात. ते समूह क्रांती घडवून आणतात. मग जर जैसे तीच परिस्थिती असेल तर ती क्रांती असेल का? असणार नाही. परंतु जर सरकार बदललं गेलं, बदलल्या सरकारनं देशाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलली असेल तर ती क्रांती असू शकते, असं एरिस्टॉटलला म्हणायचं आहे. त्यानंतर बघा, बेजबाबदारपणा, शासनाचा बेजबाबदारपणा किंवा सरकारचा बेजबाबदारपणा. याचा अर्थ काय? मी ज्याच्यासाठी आहे ते काम मी करत नसेल किंवा ज्या उद्देशाने एखाद्या समूहाकडे देशाची सत्ता दिलेली असेल परंतु त्या सत्तेचा वापर हा चुकीच्या मार्गाने होत असेल, जनतेचं कल्याण या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात असेल किंवा ज्या उद्देशाने तुम्हाला सत्ता दिलेली आहे तो उद्देश तुमच्या वर्तनातून, तुमच्या कार्यामधून, तुमच्या दैनंदिन जगण्यामधून तो जर उद्देश पूर्ण होत नसेल तर तो काय आहे? तो तुमचा बेजबाबदारपणा आहे. मी माझी कर्तव्य समर्थपणे पार पाडू शकत नाही म्हणजे मी बेजबाबदार आहे असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे शासन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जेव्हा अनुकूल असत नाही किंवा त्या समर्थ राहत नाही किंवा त्याकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतं तर तो शासनाचा वाढलेला बेजबाबदारपणा असतो. असा बेजबाबदारपणा जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा तेव्हा लोक क्रांती करण्याच्या विचारामध्ये येतात किंवा तेव्हा तेव्हा क्रांती होऊ शकते असं एरिस्टॉटलला म्हणायचं आहे. पुढचा मुद्दा आहे दारिद्र्य. आताच आपण या घटकाशी बोललो, कुठल्या? आर्थिक विषमता. म्हणजे हा घटक आणि हा घटक हे एकमेकांशी पूरक असलेले घटक आहेत. दारिद्र्य काय आहे? लोकांचं दारिद्र्य सतत दारिद्र्य वाढत जाणे. लक्षात घ्या, देशाची व्यवस्था अशी असेल की लोक गरीब होत आहेत आणि असं दूरवर असं त्यांना कुठंच दिसत नाही की भविष्यामध्ये आपली चांगली परिस्थिती होणार आहे. म्हणजे लोकांना जर शासन व्यवस्थेकडून असा विश्वास प्राप्त होत नसेल की ठीक आहे, जर शासन असं स्वप्न दाखवत असेल की पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या काही वर्षांमध्ये, येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या देशातली दारिद्र्य कमी होणार आहे किंवा दारिद्र्याचं निर्मूलन होणार आहे किंवा जे दारिद्र्य रेषेखालील म्हणा किंवा जे गरीब लोक आहेत यांच्यासाठी अशा भव्य दिव्य योजना आपण आखणार आहोत, अशी कुठली जर योजना असेल तर काय होईल? त्या लोकांमध्ये कुठेतरी आशेचा किरण निर्माण होईल आणि शासनाच्या प्रती ते जोडले जातील. परंतु दूरवर अशी कुठलीही आशा दिसत नसेल आपल्या देशातील जनतेला आणि त्यांचं दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत असेल तर त्याचा परिणाम काय होणार आहे? त्याचा परिणाम म्हणजे इथं क्रांती घडणार आहे. का? कारण त्या लोकांना आता अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. ते लोक त्यांच्या स्वप्नांमध्ये आता कुठलेच चांगले दिवस दिसत नाही, तर ते लोक काय करतील? एकत्रित येतील आणि जे लोक किंवा जी व्यवस्था आपल्या चांगले स्वप्न दाखवणार आहे, जी व्यवस्था आपल्या कल्याणाचा विचार करणार आहे, अशा व्यवस्थेला त्या देशामध्ये सत्तेत आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे जेवढं दारिद्र्य वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये क्रांती होण्याची शक्यता आहे. असंतुलित विकास हा एक पुढचा घटक आहे. असंतुलित विकास या घटकाचा अर्थ असा होतो, एकच राष्ट्र आहे, एकच देश आहे, त्या देशातील काही भागांचा, भूप्रदेशाचा प्रामुख्याने, काही प्रदेशांचा खूप चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे आणि काही प्रदेशांचा हा चांगल्या पद्धतीने विकास झालेला नाही किंवा सरकार हे विशिष्ट भूप्रदेशांना खूप चांगली ट्रीटमेंट देते आणि विशिष्ट भूप्रदेशांना पूर्णपणे दुर्लक्षित करत आहे. तर हा जो प्रकार असेल, हा प्रकार म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होतोय किंवा जे अविकसित आहेत अशा लोकांची नाराजी ही प्रस्थापित सरकारच्या विरोधामध्ये असते किंवा सरकारच्या विरोधामध्ये
ते विचार करू लागतात आणि त्यातून क्रांती होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे काही घटक आहेत. पुन्हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये असा एक विचार येतो की विदर्भ आहे, मराठवाडा आहे. मराठवाडा आणि विदर्भ यांच्या पुन्हा पुन्हा जे येणाऱ्या मागण्या आहेत, ह्या मागण्या कशाचा परिणाम आहे? हा असंतुलित विकासाचा परिणाम आहे. म्हणजे त्या भूप्रदेशांचा विकास हा महाराष्ट्रातील दुसऱ्या भूप्रदेशाच्या विकासाच्या तुलनेमध्ये खूप मागासलेला आहे किंवा खूप कमी आहे, अशी भावना ही होत असल्यामुळे काहीतरी वेगळी चूल मांडण्याची मागणी म्हणा किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये थोडं वेगळेपणाची भावना निर्माण होते आणि अशी भावना वाढत जाणे म्हणजे ती क्रांतीसाठी थोडी पोषक असू शकते. एरिस्टॉटल असंच म्हणायचं आहे की जेव्हा असंतुलित विकास हा एखाद्या भूप्रदेशाचा होतो किंवा एखाद्या समूहाचा म्हणा, समजा साधा नियम आहे की एखादं राष्ट्र जर एखाद्या विशिष्ट धर्मासाठी काम करत असेल आणि दुसऱ्या धर्मासाठी काहीच काम करत नसेल किंवा त्यांना व्यवस्थेतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जात असेल किंवा त्यांच्याकडं अशा त्यांच्यासाठी वेगळी धोरणं किंवा काही विकासात्मक धोरणं राबवली जात नसतील तर एका धर्माचा विकास होणे, दुसऱ्याचा विकास न होणे हा सुद्धा असंतुलितपणा झाला. फक्त शिक्षित माणसांचा विकास करणे, अज्ञानी माणसाच्या विकासाकडे दुर्लक्ष करणे हा सुद्धा त्यातला समतोल राहू शकत नाही, तो सुद्धा असमतोल झाला. असे असंतुलित विकास प्रदेश असेल, धर्म असेल, एखादा सामाजिक गट म्हणा, कुठल्याही निकषांच्या आधारे असा जर विकासाच्या बाबत भेदाभेद होत असेल तर तो भेद हा क्रांती करण्यासाठी अनुकूल असतो किंवा त्याचा परिणाम म्हणजे त्या देशामध्ये क्रांती होऊ शकते असं एरिस्टॉटलला म्हणायचं आहे. या संकल्पनेमध्ये बघा, क्रांतीचा अर्थ, क्रांतीचा उद्देश आणि ही क्रांतीची काही सामान्य कारणं आपण शिकलो. सामान्य कारणांमध्ये अन्यायाची जाणीव आहे, आर्थिक विषमता आहे, सत्तेचा दुरुपयोग आहे, तीव्र सत्ता स्पर्धा आहे, दारिद्र्य आहे, असंतुलित विकास आहे. तर एरिस्टॉटलने काही विशिष्ट कारणं सांगितली आहेत. हे बघा, हे आपण अभ्यासासाठी असं वर्गीकरण करू शकतो, सामान्य आणि विशिष्ट. परीक्षेमध्ये आपण असे सहजपणे असे क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 10 असे शेवटपर्यंत टाकले तरी चालतील, पण आपण हे चर्चेसाठी किंवा समजून घेण्यासाठी असा प्रयोग करतो. ही जी विशिष्ट कारणे आहेत, विशिष्ट कारणे म्हणजे विशिष्ट शासन व्यवस्थेमध्ये जो बदल होतो किंवा विशिष्ट राज्याच्या वर्गीकरणानुसार जे एरिस्टॉटल राज्याचं वर्गीकरण करताना काय केलं होतं, 3 शुद्ध प्रकार सांगितले होते, 3 अशुद्ध प्रकार सांगितले होते. शुद्ध प्रकार सांगताना त्याने पहिला प्रकार राजेशाहीचा सांगितला होता, दुसरा प्रकार महाजनशाहीचा सांगितला होता आणि तिसरा प्रकार तो संतुलित लोकशाहीचा सांगितला होता. आणि एरिस्टॉटलनं असंही सांगितलं होतं, ह्या तिन्ही शासन पद्धतीमध्ये जेव्हा शासक करता सत्तेचा वापर हा स्वार्थी हितासाठी करतो किंवा वैयक्तिक फायद्यासाठी करतो, जनतेकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा या तिन्ही शुद्ध प्रकारातून अशुद्ध प्रकारांची निर्मिती होते. हे अशुद्ध प्रकार काय होतात? राजेशाहीचा अशुद्ध प्रकार म्हणजे हुकुमशाही होते, महाजनशाहीचा अशुद्ध प्रकार म्हणजे धनिक तंत्र होतं आणि संतुलित लोकशाहीचा अशुद्ध प्रकार म्हणजे लोकशाही किंवा झुंडशाही हे प्रकार एरिस्टॉटलने सांगितले होते. तर ह्यातले हे जे 3 शुद्ध प्रकार आहेत त्यामध्ये क्रांती का होते याचे कारण सांगत असताना राजेशाहीतील क्रांतीबद्दल एरिस्टॉटल असं म्हणतात, राजेशाहीमध्ये प्रामुख्याने कुटुंब कलह असतो. राजेशाहीमध्ये ती एकाच घराण्यामध्ये किंवा एकाच कुटुंबामध्ये जी असलेली सत्ता असते आणि कुटुंबातले सर्व सदस्य हे त्या सत्ता प्राप्तीच्या स्पर्धेमध्ये उतरलेले असतात. त्यामुळं खूप वेगवेगळी कट कारस्थानं बाकी जनतेला पकडून त्याच कुटुंबातील लोक करत असतात आणि त्याचा परिणाम असा असतो की समजा एखाद्या व्यक्तीकडे त्या देशाची सत्ता आहे, परंतु त्याच कुटुंबातील दुसरी व्यक्ती जिला सत्ता हवी आहे ती जर सहज मार्गाने मिळत नसेल तर काय करेल की त्या देशातील नागरिकांच्या एखाद्या गटाशी हितसंबंध आपले जुळवेल आणि प्रस्थापित त्या राजाच्या म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बंड पुकारण्याची शक्यता असते. तर याला आपण काय म्हणतो, हा राजेशाहीतील क्रांती ही त्या पद्धतीने प्रामुख्याने ती सत्ता स्पर्धा आहे, कुटुंबातल्या त्या लोकांमध्ये सत्ता स्पर्धा आहे आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा हा कुटुंब कलह आहे, त्याचा परिणाम राजेशाहीमध्ये क्रांती होऊ शकते. दुसरा मुद्दा असा आहे महाजनशाहीमधील क्रांती. आपण पाहतो की महाजनशाहीचं वैशिष्ट्य काय असतं, महाजनशाहीमध्ये काही लोकांच्या हातामध्ये सत्ता असते, जसं की राजेशाहीमध्ये एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असते, महाजनशाहीमध्ये काही व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असते आणि संतुलित लोकशाहीमध्ये अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता असते. म्हणजे सर्वांच्या नाही, मात्र अनेक, एक व्यक्ती, काही व्यक्ती, अनेक व्यक्ती. महाजनशाहीमध्ये ज्या काही लोकांच्या हातामध्ये सत्ता असते तर ही लोक जेव्हा भ्रष्ट आचरण करायला सुरुवात करतात
भ्रष्ट आचरण म्हणजे काय? जे बाकीच्या लोकांच्या काहीच फायद्याचं नाही, परंतु ते स्वतःचा फायदा बघतायत, स्वकीयांचा फायदा बघतायत, आपल्या मानसिकतेचा फायदा बघतायत किंवा त्यांच्या लहरी स्वभावाची पूर्तता करण्याचा प्रयोग त्यातून केला जातोय. असं जेव्हा जेव्हा घडतं तेव्हा तेव्हा महाजनशाहीमध्ये क्रांती घडते. आणि तिसरा जो प्रकार आहे ती लोकशाहीमधील क्रांती. लोकशाहीमध्ये क्रांती होण्याची तेव्हा शक्यता असते जेव्हा त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी माजलेली असते, जेव्हा त्या देशामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता किंवा जे त्या समजा भारत आपण जे पार्लमेंटमध्ये सदस्य पाठवतो, आपण जे विधिमंडळामध्ये सदस्य पाठवतो, ते काय करतायत हे जनतेला कळत नाही, जनतेचं काय म्हणणं आहे ते त्या शासनकर्त्यांना कळत नाही, किंवा त्यांच्यामध्ये जो असलेला जो सुसंवाद आहे, त्यांच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टींनी एकमेकांना जोडण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जेव्हा संपते किंवा दोन्हीमध्ये जेव्हा विसंवाद सुरू होतो किंवा सुसंवाद घडू शकत नाही, असा जेव्हा अनागोंदी कारभार चालतो आणि जे सत्तेमध्ये आहेत किंवा जे निवडून आलेले आहेत किंवा जे राज्यकारभार चालवत आहेत त्यांच्यामध्ये एक अनागोंदी माजलेली असते, ते भ्रष्ट बनलेले असतात, तेव्हा सुद्धा तिथं सुद्धा क्रांती होण्याची शक्यता आहे. या घटकामध्ये किंवा या प्रकरणामध्ये आपण एरिस्टॉटलनं सांगितलेला क्रांतीचा अर्थ, क्रांतीचा उद्देश आणि क्रांतीची असलेली जी कारणं आहेत त्यामध्ये सामान्य कारणं आणि विशिष्ट कारणं याचा आपण अभ्यास केलेला आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि खूप सहजपणे समजतील अशा प्रकारची ही कारणं आहेत. संकल्पना अत्यंत सोपी संकल्पना आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला समजली असेल. धन्यवाद.